काँग्रेस मुंबईमध्ये फक्त 2 जागा लढणार असल्याची माहिती समोर येतेय। ठाकरे गट 4 जागा लढणार आहे। उत्तर मध्य, उत्तर पूर्व याच 2 जागांवर काँग्रेस लढेल अशी शक्यता आहे। उत्तर पश्चिमच्या जागेचा आग्रह काँग्रेसनं सोडलाय। याचा अर्थ संजय निरुपम यांचं लोकसभा लढण्याचं स्वप्न भंगल्याचं बोललं जातंय। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, कविता, पाहता आपण जागा वाटपांची चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र यामध्ये मुंबईमध्ये कुठेतरी काँग्रेस 2 जागा आणि शिवसेना 4 जागा अशा प्रकारची जी आहे ती चर्चा सुरू आहे। त्यामध्ये काँग्रेसनी ज्या आहे त्या 2 जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई अशा 2 जागा ज्या आहे त्याच्यावरती मागणी केल्याचं माहिती मिळते। तर इतर जागा ज्या आहे ते शिवसेनेसाठी सुटल्या जाणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय निरुपम यांच्यासाठी जे आहे ते काँग्रेस आग्रही होती। मात्र कुठेतरी आता काँग्रेस जे आहे ते मागे पडलेले आहे आणि त्यामुळे ज्या जागेसाठी संजय निरुपम आग्रही होते ती जागा जी आहे ती ठाकरे गटाला जाण्याची आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे। खरं तर आज सुद्धा पाहतोय आपण की अनेक बैठका पार पडलेल्या होत्या। या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती। काल सुद्धा दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली स्क्रीनिंग कमिटीच्या समोर। त्या ठिकाणी सुद्धा चर्चा झालेली होती। मात्र कुठेतरी ही एक जागा जी आहे ते ठाकरे गट खूप आग्रही आहे आणि त्यामुळे काँग्रेस कदाचित ही जागा सोडण्याच्या तयारीमध्ये आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र यावरती अद्यापर्यंत शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। कदाचित आज रात्री किंवा उद्यापर्यंत यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। कविता, राजू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। 2019ला शिवसेना आणि भाजप 3-3 जागांवर मुंबईमध्ये लढले होते। यावेळेस मात्र शिवसेना ठाकरे गट 4 जागांसाठी आग्रही आहे। त्यामुळे उर्वरित 2 जागांवर काँग्रेस लढेल अशी शक्यता सध्या दिसते। या जागा कोणत्या आहेत तर उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई याच जागा मुंबईमध्ये फक्त काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा 2019 साली जागांची विभागणी झाली होती त्यावेळेस काँग्रेसला मुंबईमध्ये वर्चस्व होता। काँग्रेसने जास्त जागा मुंबईमध्ये लढवल्या होत्या। मात्र आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस फक्त मुंबईतल्या 2च जागा लढवतील असं स्पष्ट दिसतंय। 6 जागा आहेत लोकसभेच्या मुंबईमध्ये। या 6 जागांपैकी 2 जागांवर काँग्रेस तर 4 जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली। या 2 जागा आहेत उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।